बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. सो आता जाऊया आजच्या नव्या टॉपिककडे, ज्या टॉपिकचे नाव आहे हिस्टोपॅथॉलॉजी. त्यापूर्वी ज्या लोकांना आरआरबी साठी लॅबोरेटरी सुपरिटेंडंट आणि लॅब असिस्टंट यासाठी बॅच जॉईन करायची आहे, त्यांनी मला माझ्या या 9960 157 852 या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे, कॉल करू शकता. आणि जर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता, कारण की युट्यूबला येणारे व्हिडिओज हे खूप लिमिटेड आहे. आणि याच्या आधी देखील 3 बॅचेस आपण घेतलेल्या आहे. आरोग्य विभागामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसरसाठी 60च्या जवळपास विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे माझ्याच बॅचमधून. आणि जिल्हा परिषदसाठी देखील लॅब टेक्निशियनच्या ज्या पोस्ट होत्या त्यामध्ये देखील 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. जवळपास 70 पेक्षा जास्त सिलेक्शन या बॅचमधून झालेलं आहे. सो ज्या लोकांना आरआरबी साठी आणि त्याचबरोबर आता जे औषध व अन्न प्रशासन विभागामध्ये ज्या जागा आलेल्या आहेत त्यासाठी देखील तुम्ही माझी बॅच जॉईन करू शकता. सो मित्रांनो, जाऊया आजच्या टॉपिककडे. टॉपिकचं नाव आहे हिस्टोपॅथॉलॉजी. हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे नेमकं काय, तर हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ अ टिश्यू. आता जर तुम्हाला माहिती आहे आपली बॉडी जे बनलेली आहे ते सेल पासून बनलेली आहे. सेल जेव्हा खूप सगळे सेल जेव्हा कंबाईन होतात त्याच्यापासून टिश्यू बनते आणि टिश्यू पासून मग ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम आणि त्याच्यापासून आपली पूर्ण बॉडी बनते. तर ही जे टिश्यू आहेत सेलच्या ग्रुपचा जो आहे त्याला आपण टिश्यू म्हणतो. टिश्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण बघितलेले आहे, पण टिश्यूची स्टडी करणं म्हणजे सायंटिफिक टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला हिस्टोपॅथॉलॉजी असं म्हणतात. बघूया नोट्समध्ये काय लिहिलेलं आहे. सो स्टडी ऑफ अ टिश्यू, टिश्यूची स्टडी करणं म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी आहे. सो हिस्टोपॅथॉलॉजी हा खूप मोठा टॉपिक आहे, ज्याला वेगवेगळ्या सेशन्समध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण बघणार आहे. सगळेच पार्ट हे युट्यूबला येणार नाही, काहीच पार्ट जे आहे ते युट्यूबला आपण टाकणार आहे. सो पुढच्या पार्टसाठी तुम्हाला बॅच जॉईन करावी लागेल. सो इट इज स्टडी ऑफ अ टिश्यू म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी. पुढे बघूया आपण स्टडी ऑफ अ ॲबनॉर्मल किंवा नॉर्मल. असं गरजेचं नाहीये की हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये काय फक्त नॉर्मल म्हणजे व्यवस्थित असलेल्या टिश्यूंचीच स्टडी केली जाते असं नाही. नॉर्मल टिश्यू आणि ॲबनॉर्मल टिश्यू जे आहे या दोन्हीची, सेलची सुद्धा आणि टिश्यूची सुद्धा, कारण की अल्टिमेटली सेल जे आहे त्यांच्यापासूनच टिश्यू बनलेला आहे. त्याच्यामुळे सेलचा आणि टिश्यूच्या नॉर्मल असणं किंवा ॲबनॉर्मल असणं अशा दोघांचीही स्टडी करणं ऑफ द बॉडी बाय द मायक्रोस्कोपिक मेथड. कारण की सेलला, टिश्यूला जर आपल्याला बघायचं असेल तर मायक्रोस्कोपीची गरज पडेल आणि मॅक्रोस्कोपिक टेक्निक देखील आहेत. या सर्व टेक्निकचा वापर करून आपल्याला नॉर्मल, ॲबनॉर्मल सेल आणि त्याचबरोबर आपल्याला टिश्यूची देखील स्टडी करायची आहे. मायक्रोस्कोपिकचा उपयोग करायला लागू शकतो. मॅक्रोस्कोपिक टेक्निक्स काय आहे ते आपण पुढे बघणार आहे. सो होपफुली तुम्हाला आता हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय हे समजलेलं असेल. सो स्टडी ऑफ अ टिश्यू म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी. नॉर्मल, ॲबनॉर्मल सेल किंवा टिश्यू विथ द हेल्प ऑफ अ मायक्रोस्कोपिक टेक्निक आणि मॅक्रोस्कोपिक टेक्निक आपल्याला जी स्टडी करायची आहे या सर्व स्टडीला म्हटलं जातं हिस्टोपॅथॉलॉजी. सो आता याच्यामध्ये काय 1-2 टर्मिनॉलॉजी आहे. एक आहे बायोप्सी आणि दुसरी जी आहे ते आहे ऑटोप्सी. तो बायोप्सी म्हणजे काय, तर बायोप्सी मध्ये द पोर्शन ऑफ अ डिसीज टिश्यू और कंप्लीट ऑर्गन फ्रॉम द लिव्हिंग बॉडी अँड एक्झामिन फॉर द डायग्नोसिस. बायोप्सीचा अर्थ काय होतो की आपल्याला जो डिसीज टिश्यू आहे किंवा डिसीज झालेला जो काही ऑर्गन आहे त्याचा आपल्याला एक्झामिनेशन करायचं आहे. पण एकच याच्यामध्ये अट आहे की तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग असला पाहिजे, म्हणजे त्याची डेथ झालेली नाहीये. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तो जिवंत आहे, त्याचा सेल आपण काढला, त्याचा ऑर्गॅनिझम आपण काढला आणि त्याला नंतर ऑर्गन काढला आणि त्याच्यानंतर त्याची आपण स्टडी केली. फक्त एकच अट आहे की तो जो पोर्शन लिव्हिंग बॉडी, ही जी बॉडी आहे ज्याच्यामधून हा आपण टिश्यू घेणार आहे, ज्याच्यामधून आपण हा ऑर्गन घेणार आहे, ते लिव्हिंग असले पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, बायोप्सी असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघूया ऑटोप्सीचा अर्थ काय होतो. ऑटोप्सीचा अर्थ होतो पीस ऑफ अ टिश्यू टेकन फ्रॉम द डेड बॉडी. ऑटोप्सी आणि जर बायोप्सी याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तो ऑटोप्सी जे आहे हे डेड बॉडी मध्ये केलं असतं. डेड बॉडी मधून जर आपण एखादा टिश्यूचा पोर्शन घेत आहे किंवा त्याच्यामधून जर ऑर्गन आपण एक्झामिन करत आहे तर त्याला ऑटोप्सी असं म्हटलं जातं. पण बायोप्सी मध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याचा सेल, त्याचा ऑर्गन, त्याचं एक्झामिनेशन, त्याला आपण बायोप्सी असं म्हणतो. तो बऱ्याचशा टेक्निक आहेत ज्याच्या थ्रू आपण हिस्टोपॅथॉलॉजी करू शकतो. हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे टिश्यूचं स्ट्रक्चर, टिश्यू बद्दलची डिसीज टिश्यू, नॉर्मल टिश्यूची स्टडी आपण करू शकतो. पण त्याच्यापैकी सर्वात पॉप्युलर किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची जी टेक्निक आहे त्या टेक्निकला म्हटलं जातं पॅराफिन सिलेक्शन टेक्निक. आता या पॅराफिन सिलेक्शन टेक्निक ला जर आपण समजून घेतलं म्हणजेच हिस्टोपॅथॉलॉजी नेमकी करायची कशी ते आपण समजून घेतल्यासारखं आहे. सो इट इज अ मोस्ट पॉप्युलर टेक्निक टू स्टडी द हिस्टोपॅथॉलॉजी. आता या
पॅराफिन सेक्शन टेक्निकमध्ये बरेच सब टाईप आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ते आपल्याला शिकायचे आहे. तर ती पहिली जी स्टेप आहे त्याला म्हणतात फिक्सेशन असं म्हटलं जातं. सो दुसरी आहे डिकॅल्सिफिकेशन, तिसरी जी आहे त्याला म्हटलं जातं डिहायड्रेशन, नंतर जी आहे ते क्लिअरिंग आहे, त्याच्यानंतर इनफिल्ट्रेशन आहे किंवा इम्प्रेगेशन आहे, त्याला नंतरची स्टेप जी आहे त्याला एमेंडिंग असं म्हणतात, नंतर सेक्शन कटिंग आहे, त्याच्यानंतर स्लॅन्टिंग आहे आणि नंतर माउंटिंग आहे. या सर्व स्टेप जवळजवळ 9 स्टेप्स आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत. सो ज्या लोकांना ह्या पूर्ण स्टेप समजल्या त्यांना नेमकी हिस्टोपॅथॉलॉजी करायची कशी आहे आणि पूर्ण एकंदरीत हिस्टोपॅथॉलॉजीचा पूर्ण अंदाज येऊन जाईल. सो बघूया की पुढे या फिक्सेशन मध्ये काय असणार आहे लगेच. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की पॅराफिन सेक्शन टेक्निक बद्दल आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये 9 प्रकारच्या स्टेप आपल्याला टिश्यूला जर हिस्टोपॅथी करायची असेल तर आपण बघितलं होतं. ते पॅराफिन सेक्शन टेक्निक जी आहे त्याच्यामधल्या ज्या 9 स्टेप्स आहेत त्याच्यामधली पहिली जी स्टेप आहे त्याला म्हणतात फिक्सेशन. आता फिक्सेशन म्हणजे नेमकं काय? सपोज करूया एखाद्या ॲनिमलचा किंवा ह्युमन बॉडी मधलाच एखादा टिश्यू तुम्हाला बाहेर काढायचा आहे, त्याच्यात तुम्हाला स्टडी करायची आहे म्हणजेच हिस्टोपॅथॉलॉजी करायची आहे. तो टिश्यू तुम्ही बॉडीच्या बाहेर काढल्यानंतर तुम्ही जर विचार केला की टिश्यू काढून ठेवला, मी आता फिरून येतो, 1-2 घंट्यानंतर जर त्या टिश्यूकडे तुम्ही आले तर त्या टिश्यूचं डिजनरेशन सुरू झालं असेल, तो टिश्यू खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये असणार आहे. सो जसाच टिश्यू आपण बॉडीच्या बाहेर काढत आहे त्याला फिक्स करणं गरजेचं आहे, म्हणजे तो टिश्यू आहे त्या कंडिशनमध्ये राहणं गरजेचं आहे. तेव्हाच तर त्याचं एक्झामिनेशन करून बॉडीमध्ये त्या टिश्यूचा काय प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये काय चेंजेस आले ते आपण एक्झामिन करू शकू. म्हणजे टिश्यू बॉडीच्या बाहेर काढल्यानंतर त्याला फिक्स करणं यासाठी गरजेचं आहे की तो ज्या कंडिशनमध्ये बॉडीमध्ये होता त्याच कंडिशनमध्ये तो राहावा, जेणेकरून त्याच्यावर स्टडी म्हणजेच हिस्टोपॅथॉलॉजी आपण करू शकू. सो बघूया आपण काय लिहिलेलं आहे आपल्या नोट्समध्ये. सो टिश्यू इज अ प्रिझर्व करून ठेवायचं आहे, त्याला जसं आहे तशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे. प्रिझर्व युझिंग अ केमिकल सबस्टन्स, यासाठी हे प्रिझर्व करण्यासाठी आपण एकतर केमिकल सबस्टन्सचा उपयोग करू शकतो किंवा फिक्सिंग एजंटचा देखील वापर करू शकतो. तर काही फिक्सिंग एजंट्स असतील, काही केमिकल्स असतील ज्यामुळे तो टिश्यू जसा आहे तसाच बॉडीच्या बाहेर काढल्यावर देखील तसाच टिकणार आहे. So that a morphology and the structure detail maintain in a original state. मॉर्फॉलॉजी आणि त्याचं स्ट्रक्चर, मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचं जे काही एकूणच बाहेर स्ट्रक्चर. आता आपली ह्युमन बीइंगची मॉर्फॉलॉजी जर म्हटलं 2 डोळे 1 नाक 2 हात ही आपली मॉर्फॉलॉजी झाली. तो टिश्यू जो तुम्ही बाहेर काढला त्याची मॉर्फॉलॉजी त्याचं स्ट्रक्चर ते तसंच तसं टिकावं म्हणून तुम्हाला काही फिक्सिंग एजंट, काही तुम्हाला त्याच्यामध्ये केमिकल सबस्टन्स ऍड करावे लागतील आणि जेणेकरून ते त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये राहील. अशा सबस्टन्स या स्टेपला आपण काय म्हणतो आहे, फिक्सेशन असं म्हणतो आहे. सो टिश्यूचं फिक्सेशन विथ द युझिंग ऑफ अ फिक्सिंग एजंट किंवा केमिकल सबस्टन्स थ्रू करावं लागतं, जेणेकरून ते त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये राहील, त्याची मॉर्फॉलॉजी त्याचं स्ट्रक्चर चेंज होणार नाही. पुढे जाऊया की व्हॉल्यूम ऑफ फिक्सेसिंग सोल्युशन. आता हे काही ना काही केमिकल असणार आहे. टिश्यू पेक्षा जर टिश्यू आपला सपोज करूया 1 असेल तर त्याच्यापेक्षा 20 किंवा 40 प्रपोर्शन मध्ये आपलं फिक्सेसिंग एजंट किंवा केमिकल ते असलं पाहिजे. म्हणून इथं म्हटलंय व्हॉल्यूम ऑफ फिक्सेसिंग सोल्युशन. जे फिक्सेसिंग सोल्युशन केमिकल तुम्ही यूज करणार आहे ते 20 ते 40% जास्त असलं पाहिजे तुमच्या टिश्यूच्या पीस पेक्षा. तुमचा टिश्यूचा पीस 1 पार्ट जर असेल तर 20 ते 40 पार्ट त्यापेक्षा जास्त, म्हणजे त्यात डुबला तर पाहिजे, इतका जास्त पाहिजे. एकदम पण जास्त भरून ठेवायचं नाही की एवढूच्या टिश्यू त्याच्यावर पूर्ण खूप सगळं सोल्युशन ओतून टाकलं किंवा टिश्यू एवढूच आहे त्याच्यापेक्षा कमी, त्यात तो भिजणार पण नाही, तो ओला पण होणार नाही किंवा त्याच्यामध्ये मिक्सअप पण होणार नाही, इतकं कमी सोल्युशन. तो किती रेशो सांगितला आहे, जितका तुमच्याकडे टिश्यूचा पीस आहे त्याच्यापेक्षा 20 ते 40% जास्त रेशोनी जास्त आपल्याकडे तो फिक्सेसिंग एजंट असला पाहिजे. पुढे बघा काय म्हटलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ फिक्सेटिव्ह. म्हणजे हे जे फिक्सेटिव्ह तुम्ही यूज करणार आहे ज्यामुळे सेल किंवा टिश्यू त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये असला पाहिजे, त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे. पहिली प्रॉपर्टी बघा कोॲग्युलेशन ऑर प्रेसिपिटेशन ऑफ अ प्रोटीन. म्हणजे तो जो टिश्यू आपण बाहेर काढलेला आहे त्याच्यामध्ये सेल असणार आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन असणार आहे, ते प्रोटीन त्यांचं कोॲग्युलेशन झालं पाहिजे, जे आहे त्या स्थितीमध्ये ते राहिलं पाहिजे, त्या प्रोटीनचं कोॲग्युलेशन झालं पाहिजे. अशी प्रॉपर्टी या कोॲग्युलेशन एजंटमध्ये, या फिक्सेटिव्ह एजंटमध्ये असली पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे द फिक्सेशन प्रेसिपिटेट, पीपीटी म्हणजे प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशन हे जे फिक्सेशन आपण यूज करणार आहे, सोल्युशन यूज करणार आहे त्यांनी प्रेसिपिटेट केलं पाहिजे प्रोटीन
सेल अँड देन अ फिक्स द टिश्यू पीस. म्हणजे काय होईल, तो जो टिश्यू तुम्ही बाहेर काढलेला आहे त्याच्यामध्ये सेल्स असणार आहे, त्या सेलमध्ये प्रोटीन असणार आहे, त्याला प्रेसिपिटेट केलं पाहिजे, त्याला कोॲग्युलेट केलं पाहिजे. असा जो फिक्सेटिव्ह एजंट करत आहे तो चांगला एजंट आहे, तो असला पाहिजे. त्याच्यानंतर पेनिट्रेशन, म्हणजे ज्या टिश्यूला ज्या सोल्युशनमध्ये ज्या पेनिट्रेटिंग एजंटमध्ये तुम्ही डुबवणार आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये घुसला पाहिजे, पेनिट्रेट झाला पाहिजे, ऍब्झॉर्ब केला पाहिजे त्या टिश्यूने, अशा प्रकारचं सोल्युशन आपल्याला पाहिजे. सो जे केमिकल सबस्टन्स तुम्ही ओतणार आहे टिश्यूवर, जे फिक्सेसिव्ह एजंट तुम्ही त्याच्यावर ओतणार आहे त्यांनी ते ऍब्झॉर्ब पण केलं पाहिजे, पेनिट्रेशन तर त्यांनी ते केलं पाहिजे, ऍब्झॉर्ब तर झालं पाहिजे. तर त्याला म्हणतात गुड पेनिट्रेशन क्वालिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे या फिक्सेसिव्ह एजंटमध्ये. नंतर रिॲक्शन, मोस्ट ऑफ द फिक्सेसिव्ह एजंट जे असतात ते ऍसिडिक नेचरमध्ये असतात, काही जे आहे ते अल्कोहोल ऍसिटोनच्या फॉर्ममध्ये देखील असतात. पण आपण म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द फिक्सेटिव्ह सोल्युशन जे आहे हे ऍसिडिक नेचरमध्ये असतात, एक्सेप्ट फ्यू अल्कोहोल आणि ऍसिटोन. काही ऍसिटोन वगैरे अल्कोहोल जर सोडले तर मोस्ट ऑफ द जे आहे ते ऍसिडिक नेचरमध्ये असतात. नंतर क्लासिफिकेशन ऑफ अ फिक्सेटिव्ह, हे जे क्लासिफिकेशन, हे जे फिक्सेटिव्ह आपण पहिला 9 स्टेप आहे हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये जे आपण टेक्निक बघितली होती, पॅराफिन सेक्शन टेक्निक, त्याच्या 9 स्टेप होत्या. त्याच्यामध्ये आपण फिक्सेशन बघितलं आणि त्या फिक्सेशनची पण काही टाईप आहे. तर एक जे आहे त्याला म्हणतात सिंपल फिक्सेटिव्ह आणि दुसरा आहे कंपाऊंड फिक्सेटिव्ह. आता बघूया की सिंपल आणि कंपाऊंड फिक्सेटिव्ह म्हणजे काय, त्याला डिटेलमध्ये बघूया लगेच. सो मित्रांनो, आपण बघितलं होतं की फिक्सेशन म्हणजे नेमकं काय. तर फिक्सेशन म्हणजे आपल्याला तो जो सेल आहे त्याला प्रिझर्व्ह करायचा आहे, त्याला टिकवून ठेवायचा आहे, सो दॅट आपण त्याची स्टडी करू शकू. तर फिक्सेशनसाठी कोणकोणत्या प्रकारचे केमिकल्स आपल्याला लागणार आहे त्याला आपण त्याचं डिव्हिजन आता आपण बघणार आहे. तर फिक्सेशनचे जे फिक्सेटिव्ह एजंट्स आहे ते 2 पार्टमध्ये डिवाइड झालेले आहे. पहिला जो आहे त्याला म्हणतात सिंपल फिक्सेशन आणि दुसरा आहे कंपाऊंड फिक्सेशन. सर्वात प्रथम आपण बघून घेऊया की सिंपल फिक्सेशन मध्ये काय आहे. सो पॉइंट नंबर 1 की सिंपल फिक्सेशन मध्ये सर्वात पहिला जो येतो तो आहे फॉर्मॅलिन. 10% फॉर्मॅलिन जो आहे, 10% फॉर्मॅलिनचा यूज या फिक्सेशन मध्ये केला जातो. 10% फॉर्मॅलिन इज यूज इरिटेशन टू द म्युकस मेम्ब्रेन अँड नेझल कॅव्हिटी अँड स्किन. हा जो फॉर्मॅलिन आपण यूज करतो आहे फिक्सेशनसाठी, आपल्या बॉडीमध्ये जे काही म्युकस लेअर आहे, नेझल कॅव्हिटी आहे, स्किन आहे, हे फॉर्मॅलिन जेव्हा आपण यूज करणार त्याच्यामुळे आपल्याला तिथे इरिटेशन होऊ शकतं. सो ॲज अ फिक्सेटिव्ह एजंट तर आहेच, पण त्याचं जर डिसएडव्हान्टेज बघितलं तर आपल्या म्युकस मेम्ब्रेनला, स्किनला, नेझल कॅव्हिटीला त्याचं इरिटेशन देखील होऊ शकतं. पुढे बघा, मर्क्युरिक डायक्लोराइड म्हणजे HgCl2, इथे मी लिहिलेलं आहे HgCl2, याचा देखील एक ॲज अ फिक्सेटिव्ह एजंट म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर मर्क्युरिक क्लोराइड HgCl2 प्रोटीनचं प्रेसिपिटेशन, म्हणजे सेलमध्ये जे प्रोटीन असतात त्याचं प्रेसिपिटेशन होतं अँड पेनिट्रेट रॅपिडली अँड हार्डर द टिश्यू. पेनिट्रेट म्हणजे काय, एक जसं स्पंज आहे, तो स्पंज मध्ये पाणी पटकन घुसणं म्हणजे त्याला पेनिट्रेशन असं म्हणतात. तसंच हे मर्क्युरिक क्लोराइड जे आहे त्या सेलमध्ये, त्या टिश्यूमध्ये पटकन त्याचं पेनिट्रेशन होऊ शकतं अँड हार्डन द टिश्यू, आणि तो जो टिश्यू आहे त्याला हार्डन करतं. सो पुन्हा एकदा टाईप आपण बघून घेऊया. प्रोटीन प्रेसिपिटेट करतो अँड पेनिट्रेट रॅपिडली अँड हार्डन द टिश्यू, म्हणजे टिश्यूला तो पटकन काय करतो, हार्ड पण करतो, त्याच्यामध्ये पटकन घुसतो पण, आणि प्रोटीनला प्रेसिपिटेट पण तो पटकन, प्रेसिपिटेशन जे आहे सेल मधलं टिश्यू मधलं प्रोटीनचं प्रेसिपिटेशन पण करतं. 5 mm लेस दॅन थिकनेस टिश्यू, म्हणजे हे जे सोल्युशन्स आहे, जे आपले फिक्सेटिव्ह एजंट आहे, तर यामध्ये मर्क्युरी क्लोराइड जेव्हा आपण यूज करणार तर मिनिमम 5 mm ची थिकनेस आपल्याला हवी असणार आहे. सो लेस दॅन 5 mm ची थिकनेस किंवा त्यापेक्षा कमी थिकनेसचा जर टिश्यू असेल तेव्हाच आपण या मर्क्युरी क्लोराइडला उपयोग करणार ॲज अ फिक्सेटिव्ह एजंट म्हणून. थर्ड नंबरचा जो आहे त्याला म्हणतात पोटॅशियम डायक्रोमेट, हा पण कोॲग्युलेट करतो प्रोटीनला. त्याच्यानंतर आपण बघितलं क्रोमिक ऍसिड, हा प्रेसिपिटेट करतो प्रोटीनला अँड प्रिझर्व द कार्बोहायड्रेट. प्रोटीनला तर प्रिझर्व करतोच, पण ते जे त्याच्या आतमध्ये जे कार्बोहायड्रेट असतात त्याला देखील तो प्रिझर्व करतो. सो प्रेसिपिटेट करतो प्रोटीनला आणि प्रिझर्व करतो कार्बोहायड्रेटला. तर अशा प्रकारे आपण काही 4 महत्वाचे, एक फॉर्मॅलिन आहे, मर्क्युरिक क्लोराइड आहे, पोटॅशियम डायक्रोमेट आहे आणि क्रोमिक ऍसिड आहे, हे आपण फिक्सेटिव्ह एजंट बघितले जे की सिंपल फिक्सेटिव्ह आहेत. अजूनही काही आहेत, जसं की आहे ऑसिमम टेट्राऑक्साइड. द फिक्सेशन ऑफ अ स्मॉल पीस ऑफ टिश्यू अँड द सिंगल सेल. ते एकदम स्मॉल टिश्यू असतात आणि सेल्स असतात, त्यांना प्रिझर्व करण्यासाठी आपण ऑसिमम टेट्राऑक्साइडचा उपयोग करतो. अल्कोहोल आहे
ॲज अ अल्कोहोलचं देखील पेनिट्रेशन थोडंसं कमी आहे, म्हणजे तो पटकन हा जर टिश्यू आहे ना आपण अल्कोहोल जर बाजूला टाकलं तर ते अल्कोहोल त्या टिश्यूमध्ये पटकन शिरत नाही, घुसत नाही, म्हणजे त्याचा पेनिट्रेशनचा जो पॉवर आहे तो लो आहे. पण जनरल वे मध्ये जर बघितलं तर अल्कोहोलला पण फिक्सेसिव्ह एजंट म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आपण म्हटलं ऍसिटोन पण आहे आणि पिक्रिक ऍसिड आहे, असे 8 प्रकारचे म्हणजे सोल्युशन्स, केमिकल सबस्टन्स जे आहे त्याचा आपण सिंपल फिक्सेटिव्ह म्हणून आपण काम त्याचं करू शकतो. तर मी पुन्हा एकदा सांगतो, फॉर्मॅलिन आहे, मर्क्युरी क्लोराईड आहे, पोटॅशियम डायक्रोमेट आहे, पिक्रिक ऍसिड आहे, क्रोमिक ऍसिड आहे, ऑसिमम टेट्राऑक्साइड आहे, अल्कोहोल आहे, ऍसिटोन आहे आणि पिक्रिक ऍसिड आहे. हे सगळेच्या सगळे सिंपल फिक्सेटिव्ह आहे. काही कंपाऊंड फिक्सेटिव्ह पण आहे, त्याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातला पहिला जो आहे तो आहे मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो आहे सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह. तर आता आपण बघणार आहे की कंपाऊंड फिक्सेटिव्ह 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला जो आहे तो मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह आणि दुसरा आहे सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह. सायटो म्हणजे सेल संदर्भातलं. तर याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते मी पुढे एक्सप्लेन करणार आहे, सध्या मी ते इथे लिहिलेलं नाहीये. पण हा जो मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी आता इथे लिहिलेली आहे. लगेच हे झाल्यानंतर आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये हे पण येणार आहे. सो आता बघा, मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह याचं काम काय, टू स्टडी द जनरल स्ट्रक्चर ऑफ अ टिश्यू. टिश्यूचं जर जनरल स्ट्रक्चर आपल्याला बघायचं असेल तेव्हा आपण या मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्हचा उपयोग करतो. याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स येतात, तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की खालीलपैकी कोणते सिंपल फिक्सेटिव्ह एजंट आहे, कोणते मायक्रो अॅनाटॉमिकल आहे, कोणते सायटोलॉजिकल. तर ही नावं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अल्कोहोल जो आहे त्याचं पेनिट्रेशन कमी असतो. कोणता म्हणजे असा फिक्सेटिव्ह एजंट आहे जो कार्बोहायड्रेटला, बघा इथे मी लिहिलेलं आहे, कार्बोहायड्रेटचं प्रिझर्व करणारा कोण आहे तर क्रोमिक ऍसिड आहे. सो असे तुम्हाला 5 पेक्षा जर थिकनेस कमी असणारा टिश्यू असेल तर कोणता आपण यूज करणार, तर बघा इथे लिहिलंय 5 mm पेक्षा लेस तर मर्क्युरिक डायक्लोराईड. तर असे प्रश्न याच्यावर बनू शकतात. एमसीक्यू सेशन मध्ये आपण सर्व हे घेणारच आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित ज्या पद्धतीने मी समजून सांगतो आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो आहे ते आधी लिहून घ्या, ते समजून घ्या, त्याचं वारंवार वाचन करा, त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मग ते तुम्हाला जेव्हा एमसीक्यू सेशन मध्ये आपण जाऊ या गोष्टी पटापट येतील. सो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह एजंट मायक्रो अॅनाटॉमिकल मध्ये पहिलं जे आहे ते फॉर्मल सलाईन आहे. सो टिश्यू कॅन लेफ्ट फॉर अ लॉंग टाइम. याच्यामध्ये टिश्यू हा बराच काळ आपण ठेवू शकतो. म्हणजे टिश्यू जर याच्यामध्ये ठेवला या फॉर्मल सलाईन मध्ये तर बराच काळ ते टिश्यू जसंच्या तसं राहू शकतं. आणि याच्यामध्ये अजून एक ऍडव्हान्टेज आहे की याचं फिक्सेशन 24 तासामध्ये होऊन जातं. जर 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर आपण ते टेम्परेचर मेंटेन केलं ना तर 3-4 तासामध्ये सुद्धा फिक्सेशन होऊ शकतं. हे ऍडव्हान्टेजेस आहे. फॉर्मल कॅल्शियम यूज फॉर द डेमॉन्स्ट्रेटिंग द फॉस्फोलिपिड. जर त्या टिश्यू मध्ये फॉस्फोलिपिड असेल, त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर कोणता आपण यूज करणार फिक्सेशन एजंट, आपल्याला फॉर्मल कॅल्शियम यूज करावं लागणार आहे. नंतर बफर्ड फॉर्मल सुक्रोज, याचा उपयोग हा गुड प्रिझर्वेटिव्ह फॉर द फॉस्फोलिपिड अँड द एन्झाइम्स. एन्झाइम्स पण आणि फॉस्फोलिपिड यांचं त्या टिश्यू मधलं प्रिझर्वेशन जर करायचं असेल व्यवस्थित तर अशा वेळी आपल्याला बफर फॉर्मल सुक्रोजचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर झेंकर्स फ्लुइड पण आहे आणि बाउमन्स फ्लुइड पण आहे. बाउन्स फ्लुइड अशी हे 2 फ्लुइड पण आहे ज्याचा देखील उपयोग या मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेशन मध्ये केला जातो. एक आहे हायडेनहेन्स सुसा, याचा उपयोग जो आहे सासू, याचा जे उपयोग आहे ते सर्जिकल अँड फायब्रस ट्युमर. म्हणजे एखादं जर ट्युमर असेल त्याला जर आपण बाहेर काढलं आहे सर्जरी करून आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजी त्या टिश्यूची स्टडी करायची असेल तर त्याच्यामध्ये हायडेनहेन्स सुसा जो आहे त्याचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे आता आपण बघितलं की कशा प्रकारे फिक्सेसिव्ह एजंट क्लासिफाय झालेले आहे 2 पार्ट मध्ये. एक आहे सिंपल फिक्सेसिव्ह आणि दुसरा आहे कंपाऊंड फिक्सेसिव्ह. आता त्या कंपाऊंड मध्ये देखील 1-2 पार्ट पडतात. त्यातला आपण मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह तर बघितला, पण आता आपल्याला बघायचं आहे सायटोलॉजिकल. सायटोलॉजिकल याचा अर्थ होतो सेल संदर्भातला. सेलमध्ये असतो सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. त्याच्यामध्ये म्हणजे टिश्यू मधल्या सेल सोबत जर आपल्याला खेळायचं असेल तेव्हा या सायटोलॉजिकल फिक्सेटिव्हचा उपयोग करतात. त्यामधले एक्झाम्पल्स काय आहे बघूया लगेच. मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. या पहिला फिक्सेशनचा जो आपला टॉपिक होता त्याला आपण बघितलं होतं 2 टाईप मध्ये तो डिवाइड झाला होता. दुसरा जो टाईप होता तो कंपाऊंड फिक्सेशन होता आणि त्याच्यामध्ये देखील 2 पार्ट पडलेले होते. पहिला पार्ट आधी आपण बघितलेला आहे मायक्रो अॅनाटॉमिकल फिक्सेटिव्ह, पण आता जो बघतो आहे तो आहे सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह. आता या सायटोलॉजिकल फिक्सेटिव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिअर फिक्सेटिव्ह आणि सायटोप्लाझ्मिक फिक्सेटिव्ह. म्हणजे न्यूक्लियसचा जो पार्ट आहे तो जर फिक्स होत असेल तर त्याला म्हणतात न्यूक्लिअर फिक्सेटिव्ह. इथे लिहिलेला आहे प्रिझर्व द न्यूक्लिअर पार्ट ऑफ द सेल.
म्हणजे हा जो न्यूक्लियर सायटोलॉजी म्हणजे काय होतं, सेल होतं. सेलमध्ये न्यूक्लियस पण येतो, सायटोप्लाझम पण येतो. जो पार्ट फक्त आणि फक्त न्यूक्लियसला थांबवून ठेवतो किंवा फिक्स करतो त्याला आपण न्यूक्लियर फिक्सेटिव्ह असं म्हटलेलं आहे. आणि सायटोप्लाझ्मिक फिक्सेटिव्ह त्याला म्हटलेलं आहे जेव्हा दे प्रिझर्व द सायटोप्लाझ्मिक पार्ट, तो सायटोप्लाझ्मिक पार्टला प्रिझर्व करतो. सो दे प्रिझर्व द सायटोप्लाझ्मिक पार्ट. सो हा न्यूक्लियस पार्टला प्रिझर्व करतो, हा सायटोप्लाझ्मिक पार्टला प्रिझर्व करतो. सो कॉर्नेज फ्लुइड काय आहे तर पेनिट्रेट रॅपिडली. या कॉर्नेज फ्लुइड जो आहे हा न्यूक्लियर फिक्सेटिव्हचा पार्ट आहे जो रॅपिडली पटकन या न्यूक्लियर पार्ट जो आहे त्या सेलचा जो न्यूक्लियस पार्ट असतो त्याच्यामध्ये पटकन रॅपिडली तो पेनिट्रेट होतो, त्याच्यामध्ये आतमध्ये घुसू शकतो. नंतर न्यूक्लियर फिक्सेशन, न्यूक्लियसचं हा फिक्सेशन करतो. प्रिझर्व द ग्लायकोजन, आपल्याला माहिती आहे की एक्स्ट्राचे जे ग्लुकोज असतं ते ग्लायकोजनच्या पार्टमध्ये कन्वर्ट झाले असतं, त्याला फिक्स करण्याचं काम, त्याला प्रिझर्व करण्याचं काम देखील या कॉर्नाय फ्लुइड जे की एक न्यूक्लियर फिक्सेशनसाठी वापरलं जातं त्यामध्ये होतं. आणि फिक्सेशन विदिन 1 to 2 आवर हे सगळा कार्यक्रम जो आहे हा कॉर्नाय फ्लुइडचा आहे. हे कॉर्नाय फ्लुइड जे आहे ते न्यूक्लियर फिक्सेशनसाठी कामात येतं. त्याच्यानंतर आपण बघू सायटोप्लाझ्मिक फिक्सेशन. याच्यामध्ये सायटोप्लाझमचं फिक्सेशन केलं जातं आणि दे प्रिझर्व द सायटोप्लाझ्मिक पार्ट हे आपण बघितलं होतं. याच्यामध्ये ते फ्लेमिंग फ्लुइड. आता या फ्लेमिंग फ्लुइडचं काम काय आहे तर क्रोमोझोम पार्ट तुम्हाला माहिती आहे. ऍक्च्युअली क्रोमोझोम जे आहे ते न्यूक्लियसचाच पार्ट असतात, पण जेव्हा न्यूक्लियर डिव्हिजन होण्याचा प्रश्न येतो तेव्हा ते सेल क्रोमोझोम जे आहे ते वेगवेगळे होतात. तर ते क्रोमोझोमला देखील प्रिझर्व करतात, सायटोप्लाझमला देखील प्रिझर्व करतात. 2 mm पीसेस, याच्यामध्ये 2 mm च्या पीस ऑफ टिश्यूला देखील आपण काय करू शकतो, प्रिझर्व करू शकतो. सर्वात महत्त्वाचं तर हे नाव आहे, फ्लेमिंग फ्लुइड आहे, कॉर्नाय फ्लुइड्स आहे, जे कंपाऊंड फिक्सेशन मध्ये येतात. त्यातल्या त्यात ते सायटोप्लाझम मध्ये येणारा हा आहे आणि न्यूक्लियर मध्ये येणारा हा आहे. सो मित्रांनो आपण बघितलं की जे फिक्सेशनच्या टोटल स्टेप्स आहे 9 स्टेप्स आहे त्यापैकी पहिली स्टेप जी आहे ती आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये संपवलेली आहे. येणाऱ्या स्टेप्स आणि आणखी हिस्टोपॅथॉलॉजीची इन्फॉर्मेशन आपण लवकरच बघणार आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्या लोकांना RRB त्याचप्रमाणे जी की आता औषध व अन्न प्रशासन विभागाची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप नंबरला नक्की व्हॉट्सअप करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.